वेलकम स्टुडंट्स इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स आज आपण फिफ्थ स्टँडर्डचा EVS पार्ट 1 म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 हा जो सब्जेक्ट आहे यातला आपला सिक्स्थ चॅप्टर आहे रूल्स आर फॉर एव्हरीवन म्हणजेच नियम सर्वांसाठी. या चॅप्टरचा कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट्स तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा आणि याच्या आधीचे जे सगळे चॅप्टर आहेत या चॅप्टरचे एक्सरसाइज हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तसेच हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित कव्हर केलेली आहेत. सो चला आपला एक्सरसाइज स्टार्ट करूयात. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. ओके सो यातला क्वेश्चन ए. अवर सोसायटी वर्क्स अकॉर्डिंग टू सर्टन. तर आपले समाज जीवन कशानुसार चालते? लाईफस्टाईल, रूल्स अँड रिलिजन. तर ऑप्शन बी हा जो आहे रूल्स म्हणजे नियमानुसार चालते. Our society works according to certain rules. Next, B question. The Constitution of Independent India abolished rules, education, untouchability. नियम, शिक्षण, untouchability म्हणजे काय? अस्पृश्यता. ओके म्हणजेच काय? द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडेंट इंडिया अबोलिश्ड म्हणजे स्वतंत्र भारताच्या संविधानाने कोणती प्रथा जी आहे ही बंद केली किंवा नष्ट केली. तर त्यामधली अस्पृश्यता त्याला अनटचेबिलिटी असं म्हणतात. सो इथं काय येणार? द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडेंट इंडिया अबोलिश्ड अनटचेबिलिटी. अस्पृश्यता ही जी प्रथा आहे ही स्वतंत्र भारताच्या संविधानाने नष्ट केली आहे. ओके देन सी क्वेश्चन. रॉंग कस्टम अँड ट्रॅडिशन्स कॉज द सम सेक्शन ऑफ सोसायटी. तर रॉंग कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स म्हणजे काय? ज्या रूढी आहेत, चुकीच्या रूढी आणि चुकीच्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे समाजातील काही लोकांना असं विचारलेलं आहे. सो एन्करेजमेंट मिळतं, निग्लेक्ट होतं आणि लॉस होतो. तर निग्लेक्ट एन्करेजमेंट म्हणजे काय? त्यांचा उत्साह वाढवणे. निग्लेक्ट म्हणजे काय? उपेक्षा होणे आणि लॉस म्हणजे त्यांचं नुकसान होणे. तर याच्यामध्ये हा ऑप्शन जो बी आहे हा आहे निग्लेक्ट म्हणजेच त्यांची काय होते? उपेक्षा होते. तर समाजातील काही चुकीच्या रूढी आहेत, काही चुकीच्या परंपरा आहेत त्यामुळे त्या लोकांच्या समाजातील लोकांच्या उपेक्षा होतात. तर इथे आपण निग्लेक्ट घेऊया. ओके देन नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. आन्सर इन वन सेंटेन्स. तर एका वाक्यात उत्तरे लिहा. तर या टाईपचे हे जे क्वेश्चन असतात हे फॉर 1 मार्क्स विचारले जातात. इन दॅट क्वेश्चन ए. वाय आर रूल्स मेड. तर नियम का बनवले आहेत किंवा का बनवले जातात असा हा क्वेश्चन आहे. सी द आन्सर. रूल्स हॅव टू बी मेड टू इन्श्युअर दॅट नो injustice is done to anyone and to combat inhuman and undesirable traditions and customs. म्हणजे कोणाबरोबरही अन्याय व्हायला नको. नो injustice is done to everyone. कोणाबरोबरही अन्याय व्हायला नको. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलं कर्तव्य आणि जबाबदारी काय आहे हे माहीत होण्यासाठी ते रूल्स बनवावे लागतात किंवा रूल्स तयार केले जातात. नेक्स्ट इज द बी क्वेश्चन. Which values have been a part of our social life since ancient time.
तर अशा कोणत्या व्हॅल्यूज म्हणजे कोणती मूल्य आहेत जी आपल्या प्राचीन काळापासून सामाजिक जीवनामध्ये आहेत. सो द आन्सर इज द व्हॅल्यूज ऑफ अ नॉन व्हायलन्स म्हणजेच अहिंसा. कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही, त्याला नॉन व्हायलन्स म्हणतात. अँड पीस म्हणजेच शांतता. Okay, the values of non-violence and peace have been a part of our social life since ancient time. C question. What are the big obstacles in our society? तर आपल्या समाजातील सगळ्यात मोठे अडथळे कोणते आहेत? ऑब्स्टॅकल्स म्हणजेच काय? अडथळे. सी द आन्सर. पॉवर्टी म्हणजेच गरिबी. अँड लॅक ऑफ एज्युकेशन आणि शिक्षणाचा अभाव. आर द बिग ऑब्स्टॅकल्स इन अवर सोसायटी. तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव हे आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाज जीवनामधले सगळ्यात मोठे अडथळे आहेत. देन नेक्स्ट वन इज द थर्ड क्वेश्चन. आन्सर इन अ शॉर्ट. तर थोडक्यात उत्तरे लिहा. तर या टाईपचे हे जे क्वेश्चन असतात हे एक्झाममध्ये फॉर 2 मार्क्स विचारले जातात. देन सी in that question A, which unjust customs have been banned by law. तर अशा कोणत्या रूढी आहेत ज्या गव्हर्नमेंटनी बॅन केलेल्या आहेत किंवा कायद्याने त्या नष्ट केलेल्या आहेत. सो सी द आन्सर. द अनजस्ट कस्टम्स दॅट हॅव बीन बॅन्ड बाय लॉ आर. फर्स्ट वन इज अ अनटचेबिलिटी म्हणजेच अस्पृश्यता. देन कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजेच जाती भेद. म्हणजेच माझी जात वरचढ तुझी जात वरचढ हा जो भेदभाव आहे हा बॅन केला. त्यानंतर सती. देन चाइल्ड मॅरेज म्हणजेच बालविवाह. तर बघा आता याच्यामध्ये सती ही जी परंपरा आहे, रूढी परंपरा आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय केलं जात होतं, तर एखाद्या स्त्रीचा जर नवरा अचानकपणे मेला तर त्याला अग्नी देत असताना त्या स्त्रीने सुद्धा त्या अग्नीमध्ये स्वतःचा जीव द्यायचा किंवा त्याच्यामध्ये उडी घ्यायची. ही जी रूढी होती किंवा ही जी पद्धत होती याला सती असं म्हटलं जातं. आणि फिफ्थ वन आहे ते आहे चीटिंग पीपल बाय मॅजिक म्हणजेच काय, याला जादूटोणा असं म्हटलं जातं. जादूटोणा म्हणजेच काय, एक अंधश्रद्धेचा तो प्रकार आहे. आणि रिसिव्हिंग अ डॉवरी. डॉवरी म्हणजेच काय, हुंडा. तर हुंडा घेणे ही सुद्धा जी रूढी आहे ही रूढी बॅन केलेली आहे. ओके, सो दीज आर द अनजस्ट कस्टम्स विच हॅव बीन बॅन्ड बाय लॉ. Now, in that question B, why do we need to make laws for the protection of the environment? तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्याला नियम का तयार करावे लागतील हा क्वेश्चन आहे. And the answer, we need to make laws for the protection of environment because कारण का बघा, फर्स्ट वी आर डिपेंडेंट ऑन नेचर इन अ मेनी वेज. तर आपण निसर्गावरती अवलंबून आहोत. त्यानंतर मोस्ट ऑफ अवर नीड्स आर फुलफिल्ड बाय नेचर. तर आपल्या अशा भरपूर गरजा आहेत की त्या गरजा निसर्गा थ्रू पूर्ण केल्या जातात. अँड थर्ड पॉईंट, नॅचरल रिसोर्सेस शुड बी अवेलेबल इन इनफ क्वांटिटीज फॉर द नीड्स ऑफ आवर फ्युचर जनरेशन. तर आपली पुढची जी पिढी आहे त्यांना सुद्धा जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत, हे त्यांना सुद्धा अवेलेबल झाले पाहिजेत, त्यांना सुद्धा ते पुरेशा प्रमाणात मिळाले पाहिजेत. म्हणून आपण काही त्यांच्या प्रोटेक्शनसाठी लॉज तयार केले पाहिजेत. सो हे झालं याचा आन्सर. अँड स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा चॅप्टरचा जो हा एक्सरसाइज होता हा एक्सरसाइज संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये.